यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करून सर्व दत्तभक्तांना, माता भगिनींना माझे नमस्कार। या दत्तभक्ती या यूट्यूब चॅनलवरून आपण श्रीमद भागवताचा विचार, भागवताचं चिंतन आपण करतो आहोत। एकादश स्कंदामध्ये भगवान श्री गोपाल कृष्णांनी उद्धवांना अवधूत गीता सांगितली। म्हणजेच भगवान दत्तात्रेयांनी अवधूत अवस्थेमध्ये 24 गुरु केले आणि ते 24 गुरूंच्याकडून जे ज्ञान भगवान दत्तात्रेयांना प्राप्त झालं ते ज्ञान ते यदुराजांना सांगतात। यदुराजे भगवान दत्तात्रेयांना प्रश्न विचारतायत आणि भगवान दत्तात्रेय आपले एक एक गुरु आणि त्या गुरूंच्याकडून घेतलेलं ज्ञान यदुराजांना सांगतायत। या 24 गुरूंच्या ज्ञानाची मानवी जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे। आपण कोणत्याही स्थितीत असो, साधक अवस्थेमध्ये असो किंवा सांसारिक स्थितीत असो, परंतु जीवन जगत असताना मानव म्हणून जगावं आणि मनुष्य म्हणून मरावं असं जर आपल्याला वाटत असेल, मानवी जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, तर या 24 गुरूंच्या ज्ञानांची अत्यंत आवश्यकता आहे। म्हणून आपण या 24 गुरूंच्या ज्ञानाचा विचार करतो आहोत। काल आपण शरकार म्हणजेच बाण तयार करणारा कारागीर, जो लोहार म्हणतो आपण, त्या लोहाराकडून भगवान दत्तात्रेयांनी कोणतं ज्ञान घेतलं याचा विचार आपण केला। एकाग्र चित्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला लक्ष्य प्राप्त होत नाही। लक्ष्य जर आपण जे लक्ष्य निर्धारित केलेलं आहे ते लक्ष्य आपल्याला प्राप्त व्हावं, जे साध्य आपल्याला करायचं आहे ते साध्य आपल्याला प्राप्त व्हावं, याकरता एकाग्र चित्त व्हायला पाहिजे, मन एक आलंबनात्मक व्हायला पाहिजे, तेव्हा ते लक्ष्य आपण प्राप्त करू शकतो। एवढं मोठं ज्ञान हा शरकार भगवान दत्तात्रेयांना देतो आणि त्या शरकारांना काल आपण नमस्कार केला। आता या भागामध्ये भगवान दत्तात्रेयांचा 22वा गुरु आहे पेशस्कार, आणि त्या पेशस्काराकडून दत्तात्रेयांनी कोणतं ज्ञान घेतलं त्याचा विचार, चिंतन, अभ्यास आपण करायचा। जो ज्याचं ध्यान करतो तो त्या स्वरूपाला प्राप्त होतो, असं ज्ञान या पेशस्काराकडून भगवान दत्तात्रेयांनी मिळवलं। पेशस्कार म्हणजे कुंभारीण माशी। या कुंभारीण माशीनं काय केलं की एक दिवस एक कीटकाला पकडून आणलं आणि भिंतीवरच्या आपल्या घरामध्ये त्या कीटकाला ठेवलं आणि जाता येता ती त्या कीटकाला डंख मारायची। हा कीटक जो आहे तो अत्यंत भयभीत झालेला आहे, भिलेला आहे आणि भिवून ही केव्हा येते आणि आपल्याला केव्हा डंख मारते, केव्हा येते केव्हा डंख मारते, असं सदोदित ध्यान त्या कुंभारीण माशीचं त्या कीटकाला लागलं आणि थोड्याच दिवसात त्यानं आपलं स्वरूप त्यागलं, त्या आपल्या स्वरूपाचा त्यानं त्याग केला आणि कुंभारीण माशीचं स्वरूप त्याला प्राप्त झालं। हे भगवान दत्तात्रेयांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्या पेशस्काराला म्हणजे त्या कुंभारीण माशीला भगवान दत्तात्रेयांनी गुरु करून घेतलं आणि आपल्याला ज्ञान दिलं की ज्याचं ध्यान आपण करू त्याचं ध्यान, त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं। म्हणून सदोदित भगवंताचं ध्यान करावं म्हणजे भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होईल।
एकनाथ महाराजांची भगवान दत्तात्रेयांची आरती सगळ्यांना पाठ आहे. एकनाथ महाराज आरतीच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोलवण किंवा झाली ओसण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराजांनी या नामस्मरणाचं महत्व सांगितलं, या ध्यानाचं महत्व सांगितलं. दत्त 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 असं आपण सदोदित नामस्मरण भगवान दत्तात्रेयांचं करू. भगवान दत्तात्रेयांचं सदोदित ध्यान जर आपल्याकडून जर झालं तर काय होतं, तर हरपले मन, या मनाची जी गती आहे ही गती नष्ट होते. चंचल मन असणार हे मन भगवान दत्तात्रेयांच्या ठिकाणी एकरूप होतं. त्यामुळे होतं काय, तर उन्मनी अवस्था प्राप्त होते, म्हणजे समाधी अवस्था प्राप्त होते. आणि मितूपणाची झाली ओसण. ओसण हा शब्द आहे, मूळ जो शब्द आहे तो ओसण हा शब्द आहे. आता पाठभेदानं आपण बोलवण असंही काही ठिकाणी म्हणतात, परंतु ओसण हा शब्द योग्य आहे. ओसण म्हणजे ओसरणं. नदीचं पाणी कसं हळूहळू ओसरतं, म्हणजे हळूहळू नष्ट होणं. मी आणि तू हे जे दोनपण आहे, हे जे द्वैत आहे, हे द्वैत नष्ट होतं. म्हणजे मी त्या ठिकाणी नष्ट होतो आणि फक्त तो म्हणजे परमात्मा त्या ठिकाणी फक्त उरतो. माझं स्वरूप जे आहे हे माझं स्वरूप त्या ठिकाणी नष्ट होतं आणि मला भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं. मितूपणाची झाली बोलवण. नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. दत्त 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 असं करता 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 नाथ महाराजांना दत्तांचं स्वरूप प्राप्त झालं. ह्या कीटकाला अत्यंत भयानं भयभीत झालेला आहे तो. त्या भयानं त्याचं चिंतन झालंय. त्या कुंभारीण माशीचं सदोदित चिंतन केल्यामुळं, सदोदित ध्यान केल्यामुळं त्या कीटकानं स्वतःचं स्वरूप टाकून दिलं आणि त्या कुंभारीण माशीचं स्वरूप प्राप्त करून घेतलं. कलियुगामध्ये नामसंकीर्तन अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. नामस्मरणाला अत्यंत महत्व आहे कलियुगामध्ये. भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला 8व्या अध्यायामध्ये सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावम यातिनास तत्र संशय. अर्जुनाने विचारलं देवाला की देवा, तुम्ही एक 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 योग सांगता आहात, भक्तियोग सांगता आहात, ज्ञानयोग सांगता आहात, सांख्य योग सांगितला, हे सगळे योग आम्हाला तुम्ही सांगता आहात, परंतु हे अतिशय कठीण आहेत. सामान्य माणसाला सामान्य स्थितीत जो भक्त आहे त्याला अतिशय सुलभ काहीतरी, सोपं काहीतरी साधन तुम्ही द्या, परमेश्वर प्राप्तीचं आपले प्राप्ती त्यांना होईल. म्हणून देवाने सांगितलं की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी ज्यावेळी या शरीरातून प्राण निघून जाणार आहे त्या क्षणी माझं फक्त एकदा नाव घ्या आणि या कलेवराचा म्हणजे या देहाचा त्याग करा, म्हणजे मृत्यूनंतर तुम्हाला माझं स्वरूप प्राप्त होईल. अर्जुन म्हणाला ठीक आहे, आयुष्यभर काहीही करायचं नाही आणि अंतकाळी फक्त भगवंताचं नाम घ्यायचं आणि भगवंत स्वरूप प्राप्त करून घ्यायचं, इतकं सोपं आहे. याच श्लोकानंतर लगेच अर्जुनाच्या मनातला विचार ओळखून देवाने सांगितले की ययम वापि स्मरण भावन त्यजन्त्यन्ते कलेवरम तन तमेवेति कौंतेय सदा तद भाव भाविता. अर्जुनाला सांगितलं देवानी, अरे खरं आयुष्यभर तू ज्याचं ध्यान करशील तेच तुला अंतकाळी आठवणार आहे आणि अंतकाळी जे तुला आठवणार आहे त्याच ठिकाणी तू प्राप्त होणार आहेस.
अंतिमती सा गती या न्यायानं आयुष्यभर जे तू करशील तेच तुला मृत्यूच्या वेळी आठवेल, आणि मृत्यूच्या वेळी जे आठवेल त्याच ठिकाणी तू प्राप्त होशील. जर मृत्यूच्या वेळी परमेश्वराचं नामस्मरण आपल्या मुखानं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर प्रत्येक क्षण हा माझा शेवटचा क्षण आहे असं समजून जर आपल्या मुखानं नामस्मरण झालं तरच अंतकाली हे नाम आपल्या मुखामध्ये येणार आहे, अन्यथा येणार नाही. हजारो वर्ष तपश्चर्या केलेले भरत, की ज्यांच्यामुळं आपल्या देशाला भारतवर्ष असं नाव पडलं, नाव मिळालं, ते भरत हजारो वर्ष तपश्चर्या केली आहे, वैराग्य प्राप्त झालं, सगळं राज्य आपल्या मुलांना दिलं आणि तपश्चर्या करण्याकरता म्हणून जंगलात गेलेले आहेत. भागवतामध्ये कथा आलेली आहे भरतांची. एक हरिणाचं बालक श्रावक त्यांना मिळालं आणि त्या हरिणाच्या बालकाची संगोपनाची जबाबदारी परमेश्वरानं आपल्यावर टाकलेली आहे असं समजून त्यांनी त्या बालकाचं पालन पोषण केलं. आणि मरताना फक्त विचार मनामध्ये असा आला की मी आता मरायला लागलोय, माझा अंतकाळ जवळ आलाय, या हरणाच्या बाळाचं काय होणार, असा विचार मनात आल्यामुळं त्यांना हरणाचा जन्म प्राप्त झाला. नुसत्या हरणाच्या चिंतनानं जर हरणाचा जन्म प्राप्त होत असेल मृत्यूच्या वेळेला, तर मृत्यूच्या वेळी भगवंताचं नाम जर मुखात आलं तर भगवंताचं स्वरूप का नाही प्राप्त होणार, आपल्याला निश्चित प्राप्त होणार. म्हणून अंतिमती सा गती या न्यायानं अंतकाळी जर परमेश्वराचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर प्रत्येक क्षण माझ्या जीवनाचा हा अखेरचा क्षण आहे असं समजून जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तरच अंतकाळी आपल्या मुखातून भगवंताचं नाम येईल आणि भगवत स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. कलियुगामध्ये नामस्मरणाला अत्यंत महत्व आहे. मग ते नामस्मरण तुम्ही कशाही प्रकारे करा, भयानं करा, द्वेषानं करा, रागानं करा, अगर स्नेहानं करा. ह्या कीटकानं या कुंभारीनं माशीचं जे ध्यान केलंय ते भयानं केलंय. ही कुंभारी माशी सारखं येऊन त्याला चावायची, दंश करायची, म्हणून तो भयभीत झालेला कीटक भयानं त्या कुंभारीण माशीचं ध्यान चिंतन ह्यानं केलेलं आहे आणि त्या भयानक केलेल्या चिंतनामुळं तो कुंभारीण माशीचं स्वरूप प्राप्त करून घेता झालेला आहे. म्हणून तुम्ही भयानं करा किंवा परमेश्वराच्या द्वेषानं करा, रागानं करा किंवा स्नेहानं करा, कशाही प्रकारे भगवंताचं स्मरण जर तुम्ही केलं तर तुम्हाला भगवत स्वरूप प्राप्त होणार आहे. कारण कलियुगात नामस्मरणाला अत्यंत महत्व आहे. श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये भगवान शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात, कलेर दोष निधे राजन अस्ति हेको महान गुणान कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. कलियुगात अत्यंत दोष आहे. कलियुगामध्ये लोकांना अधर्मच धर्म वाटायला लागतो. कलियुगामध्ये दोष भरपूर आहेत. कुठल्याही प्रकारचं चांगलेपण या कलियुगामध्ये होणार नाहीये. धर्म विरुद्ध वर्तन लोक करतील. आपल्या नात्याचा विसर लोकांना पडेल. किंबहुना आपला स्वार्थ साधण्याकरता लोक नात्याचा वापर करून घेतील. साधूचं अंतःकरण सुद्धा या पांचभौतिक विषयाकडे वळल
असं या कलियुगाचं स्वरूप सांगितलेलं आहे. या कलियुगामध्ये दोष भरपूर आहेत, परंतु शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की एक गुण हा अतिशय चांगला आहे या कलियुगामध्ये. अस्ति एको महान गुणा, एक गुण अतिशय चांगला आहे. कोणता? तर ते सांगतात की कीर्तनात देवकृष्णस्य, या कृष्णाच्या नामसंकीर्तनानं मुक्त संग परम व्रजेत. आपले सगळे संघ जे आहेत ते संघ सगळे नष्ट होतात, बंधनं सगळी नष्ट होतात आणि श्री कृष्णांचं स्वरूप आपल्याला या कलियुगामध्ये प्राप्त करून घेता येतं. जरी कलियुगामध्ये सगळे दोष असले तरी सुद्धा हा एक गुण कलियुगाचा फार चांगला आहे की कृष्णांच्या नामसंकीर्तनानं आपलं या मानवी जीवनाचं ध्येय जे आहे परमेश्वर प्राप्ती, ते कृष्ण स्वरूप आपल्याला या कलियुगामध्ये प्राप्त करून घेता येत आहे. या मोह आणि बंधनापासून आपण मुक्त होतो आणि भगवान श्री गोपाळ कृष्णांचं जे परमपद आहे की त्या परमपदावर गेल्यानंतर पुन्हा या जन्म मृत्यूच्या या संसारात पुन्हा यावं लागत नाही. ते परमपद जे आहे विष्णोर्यत परमं पदम, ते परमपद आपल्याला या नामसंकीर्तनानं प्राप्त होतं. कुठल्या कुठल्या युगामध्ये काय काय करायचं परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतात. कृतयेत ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये परमेश्वर प्राप्ती, परमात्म प्राप्ती कशामुळे होते तर ध्यानानं होते. त्रेतायुगामध्ये मोठमोठे यज्ञ याग करून हवन करून ते परमात्म पद आपल्याला प्राप्त करून घेता येतं. द्वापार युगामध्ये परमेश्वराची सेवा करून सगुण साकार परमेश्वराची पूजा अर्चा करून आपल्याला परमात्म पद प्राप्त करून घेता येतं. परंतु कलियुगामध्ये परमात्म पद प्राप्त करून घेण्याकरता, परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला कलौ तत् हरिकीर्तनात, परमेश्वराचं नामसंकीर्तन हे अत्यंत महत्वाचं या कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. बृहत नारदीय पुराणामध्ये एक विषय असा त्यांनी सांगितला की हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. हरेर नाम हरेर नामैव केवलम. कलियुगामध्ये हरिनामाशिवाय दुसरा पर्यायच नाही. कलौ नास्त्येव 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 हरिकीर्तनात, याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. हा एकच मार्ग आहे, हरिकीर्तन. परमेश्वराचं सदैव नामस्मरण व्हावं. नामस्मरण केल्यानं परमेश्वराचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. मग ते तुम्ही कशाही प्रकारे करा. आता साखर असते, साखर हातावर घेतली, रागारागात तोंडात टाकली तर ती गोडच लागते. त्या साखरेचा द्वेष केला, त्या साखरेला नावं ठेवली, त्या साखरेला शिव्या दिल्या, कशाही प्रकारे तुम्ही साखर खावा, ती साखर तुम्हाला गोडच लागणार. तसं भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला परमात्म स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून सदैव आपल्या मुखातून नामस्मरण व्हावं. या कलियुगामध्ये आपल्या जीवाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर आपल्याला नामस्मरण करायला पाहिजे, परमेश्वराचं ध्यान करायला पाहिजे. रामम भूत्वा रामम यजेत, कृष्णम भूत्वा कृष्णम यजेत. कृष्ण जर व्हायचं असेल तर कृष्णाचं ध्यान करा.
राम जर व्हायचं असेल तर रामाचं ध्यान करा, दत्त व्हायचं असेल तर दत्तांचं ध्यान करा. ह्या ध्यानानं आपलं मूळ जे स्वरूप आहे ते मूळ स्वरूप आपलं नष्ट होतं आणि ज्याचं ध्यान आपण करू ते स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. एकनाथ महाराज सांगतात त्याप्रमाणे मी आणि तू हे जे द्वैत निर्माण झाले ते द्वैत नष्ट होऊन अद्वैत स्थिती, समाधी स्थिती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर दत्त 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 असं सदैव नामस्मरण आपल्या मुखातून व्हायला पाहिजे. म्हणजेच उन्मनी अवस्था, म्हणजेच समाधी अवस्था आपल्याला प्राप्त होईल आणि भगवान दत्तात्रेयांचं स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. एवढं मोठं ज्ञान या कुंभारीण माशीपासून भगवान दत्तात्रेयांनी घेतलं. तो जो कीटक आहे त्या कुंभारीण माशीनं आणून त्या घरट्यामध्ये ठेवलेला आहे. त्या कीटकाला अत्यंत भयानं या कुंभारीण माशीचं सदैव ध्यान लागलं. सदैव तो त्या कुंभारीण माशीचं चिंतन करायला लागला. ही केव्हा येते, मला केव्हा दंश करते, असं सारखी भीती त्याच्या मनामध्ये बसल्यामुळं त्यानं स्वतःचं स्वरूप टाकून दिलं त्या कीटकानं आणि कुंभारीण माशीचं स्वरूप प्राप्त करून घेतलं. भगवान दत्तात्रय सांगतात की तुम्ही ज्याचं ध्यान कराल त्याचं ध्यान म्हणजे त्याचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल. आपण भगवान दत्तात्रेयांचं सदैव नामस्मरण करूया. भगवान दत्तात्रेयांचं स्वरूप आपल्याला निश्चित प्राप्त होईल. इतकं मोठं ज्ञान ही कुंभारीण माशी भगवान दत्तात्रेयांना देते. भगवान दत्तात्रय ते ज्ञान आपल्याला देतात. यदुराजांना सांगितलं की या पेशस्काराला मी गुरु करून घेतलं आणि एवढं मोठं ज्ञान मला प्राप्त झालं. या भगवान दत्तात्रेयांच्या 22व्या पेशस्कार गुरुला म्हणजेच कुंभारीण माशीला आपण सगळ्यांनी मिळून नमस्कार करू आणि त्या पेशस्कारानं म्हणजेच त्या कुंभारीण माशीनं जे ज्ञान भगवान दत्तात्रेयानं दिलं ते ज्ञान, त्या ज्ञानाचा विचार, त्या ज्ञानाचं चिंतन आपण करूया. जास्तीत जास्त वेळ नामस्मरण आपण करूया. किती आयुष्य शिल्लक आहे आपल्याला माहित नाही. जेवढं आयुष्य शिल्लक आहे त्या शिल्लक आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करून आपण भगवंताचं स्वरूप प्राप्त करून घेऊया. सर्वजण या ज्ञानाचा विचार करा. जास्तीत जास्त दत्तभक्तांच्या पर्यंत हे ज्ञान कसं पोहोचवता येईल याचा विचार करा. आपणही हे ज्ञान घ्या, दुसऱ्यांनाही ज्ञान द्या आणि असं करून आपण त्या ज्ञानाचं विचार, त्या ज्ञानाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करून भगवान दत्तात्रेयांचं स्वरूप आपण प्राप्त करून घेऊया. वेळ संपल्यामुळं या ठिकाणी मला थांबावं लागतंय. पुढचा जो भगवान दत्तात्रेयांचा गुरु आहे त्या गुरुचं नाव आहे कोळी. त्याला ऊर्ण नाभी असं म्हणतात. त्या ऊर्ण नाभी कोळ्याकडून भगवान दत्तात्रेयांनी जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानाचा आपण विचार करूया. थोडंसं अजूनही या कुंभारीण माशीबद्दल थोडं सांगता येईल आपल्याला. पुढच्या भागामध्ये थोडंसं नामस्मरणाबद्दल अजून थोडंसं बोलूया, थोडंसं विचार करूया आणि मग भगवान दत्तात्रेयांचा पुढचा जो गुरु आहे ऊर्ण नाभी याच्या ज्ञानाकडं आपण प्रवृत्त होऊया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.